आपण आलो आहे नागपूर या गावात. हे बागलाण तालुक्यातील हे नागपूर गाव. नागपूर गावापासून इस्माने हे गाव 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे. या गावापासून बघा असे छोटंसं फूल आहे. तिथे आपण आलो आहे. चला तर आपण या कमळाचं फूल बघूया. या अनेक रंगांचे कमळे ते आपण जिल्ह्यातील बागलाण तालुका ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला परिसर. हा तालुका गड किल्ल्यांनी आणि निसर्गरम्य नटलेला आहे. या ठिकाणी आपण एका तलावात आलेलो आहे. तर त्या तलावात अनेक रंगांची असे कमळे आहेत. खूप मोठ्या प्रमाणात कमळे आणि खूप पाण्यासारखे मस्त असं रसमय ठिकाणे. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुका केवळ गड किल्ल्यांनीच नाही तर निसर्गाची मुक्त उडवणी इथे पाहायला मिळते. या भागातील एक गोष्ट सांगण्यात येते. तालुक्यातील इस्माने गावापासून काही अंतरावर मोठ्या डोंगररांगा असून डोंगररांगांच्या पायथ्याशी 700 वर्षापूर्वी गाव वसलेले होते. त्यावेळी वीज पडून तेथे एक निसर्गरम्य तळे तयार झाले आणि त्यात झरे तयार होऊन पाणी साचू लागले आणि तेथे विविध रंगांचे कमळे काही प्रमाणात फुलू लागले. कालांतराने गाव तेथून दुसरीकडे वसले. मात्र त्यावेळी असलेला मारुती आजही तेथे स्थायिक आहे. या परिसरात फुलपगार मारुती या नावाने ओळखले जाते. या ठिकाणी पूर्वी पासून कमळ फुलायची, ज्यात प्रामुख्याने पांढरी, हळूहळू गुलाबी, जांभळी कमळाचं तलाव बघितलं. खूप सुंदर आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्कीच करा. शेजारची ती घंटा असेल ती नक्कीच दाबा, जेणेकरून माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला. तुम्ही या पर्यटन स्थळाला नक्कीच भेट द्या. फुलपगार या पर्यटन स्थळाचं नाव आहे. नक्कीच या, नक्कीच भेट द्या. धन्यवाद.